झी 24 तास एक पाऊल पुढे. यश तुम्ही कशात मोजता? समाधानात असं मला वाटतं. कारण कसं आहे की मला देवाने लकीली माझ्या एक आलंय की मला पैशाची ग्रीड नाहीये, पण एक बिझनेस सुरू केलाय. त्याच्याद्वारे आज जवळजवळ आमचं एक 1200 लोकांचं आता कुटुंब झालेलं आहे, ज्यातले जवळजवळ एक 60 ते 70% केसरियन्स हे आज या बिझनेसवर अवलंबून आहेत. आमचं घर सुद्धा या बिझनेसवर अवलंबून आहे. आपल्याला लकीली हे सगळं करायला मिळालंय आणि ते करता येतंय, तर ते व्यवस्थित केलं पाहिजे. आणि ते करत असताना पैसा येत राहतो, पण ते करत असताना जे समाधान आहे प्रत्येक पायरीवर, ते महत्त्वाचं. मला सांगा, भारतातलं तुमचं सर्वात आवडतं टुरिस्ट डेस्टिनेशन? मनाली. कारण मी तिथे 10 वर्ष काढली आहेत आणि इतकं आता थोडंसं कमर्शियलाइज झालंय, पण ज्यावेळी मी तिथे टूर्स करत होते जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी, त्यावेळी त्याचे जे काय सॉलिट्यूड म्हणतात ना, ते तिथे काही असे भाग होते हिडिंबा टेम्पलच्या वर किंवा रोहतांग पासच्या पलीकडे. तिथे असं गेल्यानंतर वेगळंच वाटायचं. ती ब्युटी वेगळी होती. ते नदीचं खळाळणारं स्वरूप. कवी मनाच्या पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी तिकडेच आपलं घर केलंय. परदेशातलं तुमचं आवडतं डेस्टिनेशन मी तुम्हाला विचारणार नाही, कारण ते मी नक्की तुमच्या एकूण या प्रवासानंतर गेस करू शकतो. ते म्हणजे लंडन. हो, लंडन आहे, पण ऑस्ट्रिया. लंडन कसं आहे माहितीये का, की लंडन आपल्याला राहायला खूप आवडतं, पण असं डेस्टिनेशन म्हणून म्हटलं तर मला अशा अजूनही म्हणजे ऑस्ट्रिया मधल्या जागा आवडतात, की इन्सब्रुक आहे, साल्झबर्ग आहे, व्हिएन्ना आहे, की जिथे ना एक वेगळं कल्चर आहे. या सगळ्या गावांमध्ये संगीत आहे. अगदी इन्सब्रुक आहे, जॉन स्ट्रॉस आहे, आपण किंवा मोझार्ट आहे. यांच्या सगळ्या सिम्फनीज त्या काळातल्या ऑपेराज तुम्ही बघितलं तिकडे गेल्यावर? शांतपणे. हो, आम्ही आमच्या टूर मध्ये पण आणि ते दाखवतो. म्हणजे साऊंड ऑफ म्युझिकचा एक शो जो आहे तो आम्ही हे करतो. ऑपेराज आम्ही टूर मध्ये नाही दाखवत, कारण ते सगळ्यांना आवडेल असा तो एक भाग नाहीये, त्याच्यामुळे नाही करत. तर या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर ऑस्ट्रियाच्या अगदी त्या टेकड्यांमधनं तुम्हाला संगीत ऐकू येतं असं वाटतं. म्हणजे एक शहारा येतो अंगावर तुमच्या. असं काहीतरी वेगळं त्या ऑस्ट्रियामध्ये आहे. नसा नसताना एक प्रकारे संगीत आहे, त्यापेक्षा आनंद घ्यायची वृत्ती आहे. एक काळी दुसऱ्या महायुद्धात अत्यंत बेचिराग झालेला हा देश आज अक्षरशः वैभवाच्या शिखराकडे जातो, ही वस्तुस्थिती आहे. हा सगळा प्रवास केल्यानंतर कुठेतरी मथाणेसारख्या छोट्याशा गावात एखादी लहान वीणा पाटील असेल, जी हा कार्यक्रम तुमचा पाहत असेल, तिला तुम्ही काय सांगाल? की काहीही अशक्य नाहीये. कितीही लहान जागी आज तू असलीस किंवा आज आपण असलो, तरी आपण जी हवी ती उंची गाठू शकतो, एवढं निश्चितपणे आहे. मी अजून गाठलेली नाहीये, पण मार्गावर आहे. आणि ह्याच्यासाठी जर आपण एक आधी पहिल्यांदा विचारच यावा लागतो, आणि तो विचार असेल तर बाकी सगळ्या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे कुठेही असणं, त्याला माझ्या भाषेत तसं काही महत्व नाहीये. कुठेही असण्यापेक्षा कुठे पोहोचायचंय ना, ते जर आपण असं लक्षात घेतलं आणि ते एक ड्रीम जर परस्यू केलं, तर मला वाटतं दुसरी वीणा पाटील नक्की घडू शकेल. नक्की घडू शकेल. पण मला पण अजून खूप काही घडवायचंय. प्रेक्षक हो, या होत्या वीणा पाटील. त्यांना मी त्यांचं परदेशातलं आवडतं डेस्टिनेशन विचारलं नाही अशा करता, कारण ते लंडन आहे मला माहिती आहे. याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात एक पारंपरिकता आणि आधुनिकता यांचं अनोखं मिश्रण आहे. पारंपरिकता जी त्यांना घरातल्या मूल्यातनं, भाऊंकडनं, आईंकडनं मिळाली, आणि आधुनिकता जी त्यांनी आपल्या व्यवसायात बऱ्याच प्रकारची इनोव्हेशन्स करताना, ग्राहक मूल्य जपताना पाळली. त्यातूनच घडली आजची वीणा पाटील आणि त्यांच्या व्यवसायाची कार्यसंस्कृती. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे, ईमेलद्वारे, SMS द्वारे आमच्या वेबसाईटवर क्लिक करून जरूर कळवा. आज वीणा पाटील यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यटन संस्कृतीची ओळख करून दिली, त्याबद्दल वीणाताई तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार आणि धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.